अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलंय। राजकारणासाठी भाजपचे नेते मृतांनाही सोडत नाहीत अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली। तर भाजपनं याच मुद्द्यावरून 2020 मध्ये बिहारमध्ये राजकारण केल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूवरून देशात जोरदार राजकारण झालं होतं। सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता। तर त्याच्या 6 दिवस आधीच म्हणजेच 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मुंबईत मृत्यू झाला होता। दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती। दिशा पाठोपाठ सुशांतच्या मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होऊन अनेक थिअरी मांडल्या जात होत्या। परिणामी सदर मृत्यूचं प्रकरण प्रथमदर्शी आत्महत्या वाटत असतानाही काही बाबींमधील संशयामुळे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं। मात्र आता सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं नमूद करण्यात आलं। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला की पार्लमेंट पर्यंत राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे। मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक, आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते हे दुर्दैव असते त्याचे राजकारण करतात, आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाने सुरू केलं। सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला हिंदी आणि इंग्रजी माध्यमांनी अक्षरशः खलनायिका ठरवलं होतं। मीडिया ट्रायलच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीवरती अनेक आरोप करण्यात आले होते। गुन्हा दाखल झाल्यामुळे तिच्यावर कारवाई देखील झाली। 8 सप्टेंबर 2020 ला रियाला एनसीबी कडून अटक करण्यात आली होती। तर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जामीन मंजूर झाल्याचं तुरुंगातून सुटका करण्यात आली होती। आता 22 मार्च 2025 रोजी रियाला क्लीन चिट मिळाली आहे। मात्र रिया चक्रवर्तीला तर काही माध्यमांनी फक्त फासावर लटकवण्याचं शिल्लक ठेवलं होतं। त्यातच 2020 मध्ये बिहारमध्ये निवडणुका होत्या। सुशांत सिंह राजपूत बिहारचा असल्यानं हा मुद्दा तिथे प्रचारात मोठ्या प्रमाणात वापरला गेला। ना भूले हैं ना भूलने देंगे अशा घोषणा देत तिथं भाजपकडून मतं मागण्यात आली। बिहारमध्येच याच मुद्द्यावरून राजकारण झालं होतं, याकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी लक्ष वेधलं। मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल, पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ॲक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले। अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे एफआयआर टाकला। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर भाजपकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। मला वाटतं चौकशी सुरू आहे, जे काही चौकशी आणतील तो त्या ठिकाणी निर्णय होईल। आज मला वाटतं कोर्टामध्ये सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी तिच्या पालकांनी याचिका दाखल केलेली आहे। त्या संदर्भामध्ये कोर्ट काय पुढे निर्णय घेतो काय नाही, मला वाटतं सगळा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमुळे रिया चक्रवर्तीला खऱ्या अर्थानं दिलासा मिळालाय। कारण माध्यमांमधील काही घटकांसह सोशल मीडियावरून रिया चक्रवर्तीला आरोप करून तिची प्रतिमा मलिन करण्यात आली होती। बिहारमधल्या राजकीय फायद्यांसाठी राजकीय पक्षांनीही रियावर चिखलफेक केली होती। मात्र मागील 5 वर्षात रिया चक्रवर्ती संयमानं या परिस्थितीला सामोरी गेली। रिया चक्रवर्तीनं ही लढाई जिंकली आणि खोटे आरोप करणारा सोशल मीडिया, राजकीय पक्ष यांना तोंडावर आपटलं आणि रिया चक्रवर्तीनं मोठी लढाई जिंकली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।